पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आजपासून पीक विमा वाटप सुरू. प्रत्येक शेतकरी बांधवांना 10,000 रुपये आजच इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 2025चा पीक विमा 22 जिल्ह्यांमध्ये. आता 5 मिनिटापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी इथं सही केलेली आहे. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा आजपासून मोठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पीक विमा वाटपाच्या फाईलवर सही केलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं प्रत्येक शेतकरी बांधवांना 10,000 रुपये इथं जमा होत आहे. आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून डीबीटीद्वारे ज्या शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, ई पीक पाहणी केलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. तर आता यामध्ये येते सर्वप्रथम आपलं नागपूरमध्ये यामध्ये जे की लाभार्थ्यांची संख्या आहे 1,25,000 शेतकरी बांधवांना 95 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होत आहे. अमरावतीमध्ये 1,10,000 शेतकरी बांधवांना 88 कोटी रुपये. यवतमाळमध्ये 1,45,000 शेतकरी बांधवांना 120 कोटी रुपये. अकोल्यामध्ये 95,000 शेतकरी बांधवांना 72 कोटी रुपये. वाशिममध्ये 82,000 शेतकरी बांधवांना 60 कोटी. बुलढाण्यामध्ये 1,18,000 शेतकरी बांधवांना 90 कोटी. वर्ध्यामध्ये 76,000 शेतकरी बांधवांना 55 कोटी. नांदेडमध्ये 1,40,000 शेतकरी बांधवांना 115 कोटी रुपये. यानंतर जे ते आपलं परभणीमध्ये 1,05,000 शेतकरी बांधवांना 82 कोटी. हिंगोलीमध्ये 68,000 शेतकरी बांधवांना 48 कोटी. तर आता नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा, नांदेड, परभणी, हिंगोली पर्यंत पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर येते आपलं बीड. आता यामध्ये बीडमधील जे काही शेतकरी बांधव आहे, तर आता यामध्ये बीडमधील आहे 1,55,000 शेतकरी बांधवांना 130 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. जालन्यामध्ये 92,000 शेतकरी बांधवांना 70 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. यानंतर येथे आपलं लातूरमध्ये 1,20,000 शेतकरी बांधवांना 96 कोटी. धाराशिवमध्ये 88,000 शेतकरी बांधवांना 65 कोटी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,15,000 शेतकरी बांधवांना 92 कोटी. सोलापूरमध्ये 1,35,000 शेतकरी बांधवांना 110 कोटी. पुणेमध्ये 90,000 शेतकरी बांधवांना 68 कोटी. अहमदनगरमध्ये 1,22,000 शेतकरी बांधवांना 100 कोटी रुपये. आता निधी टप्प्याटप्प्याने तर जमा होत आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी जमा होईल असं नाही. नाशिकमध्ये 1,08,000 शेतकरी बांधवांना 85 कोटी. धुळेमध्ये 74,000 शेतकरी बांधवांना 52 कोटी. जळगावमध्ये 1,16,000 शेतकरी बांधवांना 94 कोटी. सातारामध्ये 66,000 शेतकरी बांधवांना 43 कोटी. आता खरीप रब्बी पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी वितरित सुरू झालेले आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे. महत्त्वाची माहिती म्हणजे डीबीटीद्वारे खात्यात पैसे येत आहे. ज्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, ई KYC केलेली आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, तर अशाने प्राधान्य. आता पेंडिंग जिल्ह्यांची जी की आपण यादी इथं पाहणार आहे, यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्याकरिता टाईम लागणार आहे. यानंतर येते आपलं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नंदुरबार, तर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे. तर आता पैसे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँक खाते तपासा, आधार लिंक आहे की नाही तपासा, ई KYC केली की नाही बँकेचं तपासा, अर्ज तपासा, पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या. आता यासाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करून पीक विमा मिळवू शकता किंवा लेखी अर्ज देऊ शकता. लेखी अर्जासाठी पीक विमा कंपनी प्रतिनिधी यांना लेखी अर्ज. तर आता सेवामध्ये प्रति मान्य साहेब, तालुका लिहा, जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज विषय लिहायचा आहे. महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी खालीलप्रमाणे अर्ज करीत आहे की मी खरीप रब्बी हंगाम यासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझा पीक विमाचा अर्ज अप्रूव्हल असून देखील अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, पिकाचे नाव, अर्ज क्रमांक, फार्मर ID. यानंतर इथे आपलं मी ई KYC पूर्ण केलेली आहे, तसेच आधार लिंक आहे, तरी देखील माझ्या खात्यामध्ये जे काही पीक विम्याची रक्कम आहे ते जमा झालेली नाही. तर तुम्हाला असा लेखी अर्ज द्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे: आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विमा पावती, 7/8, ई पीक पाहणी केलेल्याची प्रत, फार्मर ID, आता मोबाईल नंबर इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडून द्यायचे आहे. यानंतर महत्त्वाची जे काही सूचना आहे, अर्जाची प्रत स्वतःकडे एक ठेवायची आहे, कार्यालयामध्ये जमा करा, सही शिक्का घ्या. त्याचप्रमाणे 72 तासाच्या तुम्हाला इथं तक्रार करायची आहे. आता उर्वरित पेंडिंग जिल्ह्यांची यादी. आता
टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे तर येणार नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी वाटपाची तर सुरुवात झालेली आहे. आता पुढील जे काही टप्प्यामध्ये इथे जमा होईल, दुसऱ्या टप्प्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नंदुरबार. तर आता जे काही अशा दुसऱ्या टप्प्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये अंदाजे तर आता पीक विम्याचा पहिला टप्पा अनेक जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दुसरा टप्पा देखील लवकरच सुरुवात असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. तर आता काहींनी दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला जमा होत आहे, ज्यांचे अर्ज पेंडिंग असलेले शेतकरी, पडताळणी पूर्ण झालेले शेतकरी, KYC पूर्ण केलेले शेतकरी बांधव, आधार लिंक असलेले खातं, ई-पीक आणि अर्ज केलेले अर्जदार अशांना प्राधान्य देऊन पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये तर जमा केला जाणार आहे.